तर एनडीटीव्ही मराठीनं नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेची बातमी दाखवल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आलंय। नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री दादा भुसेंनी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे। दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा याच विषयावरती बैठक घेतली। दरम्यान 10 दिवसात महामार्गात सुधारणा झाली नाही तर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा सुद्धा दादा भुसेंनी दिलाय। तर मुंबई नाशिक महामार्गावरती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। डीसीपीला पण लक्ष घालायला सांगितलं, असं सगळ्यांना लक्ष घालून त्यामध्ये संपूर्ण त्याच्यावर देखरेख एसीएस पीडब्ल्यूडी म्हणजे मनीषा म्हैसकर त्यांनी त्या ठिकाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये सुधारणा करायची। 10 दिवसात जर का बदल झाला नाही तर त्यामध्ये रस्ते विकास महामंडळ जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते यांच्यातल्यांना काहींना सस्पेंड करायचा असा निर्णय झाला। ड्रोन एक ठेवायचं ठरलंय। ड्रोननी सतत कुठल्या भागामध्ये ट्रॅफिक थांबतंय, कशामुळे थांबतंय ते देखरेख ड्रोन सतत करेल आणि तिन्ही शिफ्टला पोलीस आणि पोलिसांची टीम तिथं हजर असलीच पाहिजे। 2 ठिकाणी टोल देतो। नाशिकचा जर विचार केला तर मुंबईकडे जात असताना जर रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि पुलांचं काम जलद गतीने करणं आणि प्रवाशांचा वाहनांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत। आणि या 10 दिवसामध्ये जर सुधारणा झालेली दिसून आली नाही तर टोलच्याही संदर्भामध्ये शासन पातळीवरनं कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। आजच्या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयाचे सचिव महोदयांच्यापासून सर्व उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये अतिशय गंभीरपणे चर्चा होऊन हे निर्णय झालेले आहेत।